तर श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत कुंकुमार्चन कसं करायचं. तर मी तुम्हाला दाखवणार आहे देवीला वगैरे अभिषेक घालून घेतलेला आहे. गणपती म्हणून हे मी आधी ह्या साईडला ठेवते, म्हणजे उजव्या साईडला, आपल्या उजव्या साईडला ठेवायचं. तर इथं गणपतीला हळदी कुंकू वाहून, अक्षद असेल तर अक्षद वाहून आपण हे करायचं आहे, फुल व्हायचं आहे. प्रथम कुंकुमार्चन करायचं, आधी गणेशाला वंदन करूनच मग आपण हे करायचं आहे. तर मी इकडं ठेवलेलं आहे, माझ्याकडे श्रीयंत्र आहे. तुम्ही श्रीयंत्रावर देवीच्या टाकावरती किंवा देवीचा फोटो असेल तर देवीच्या फोटोवरती, किंवा तुमच्याकडे मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्ही अन्नपूर्णा मातेची किंवा तुमच्या देवीची, कुलदेवीची कोणत्याही मूर्ती असेल तर त्याची तुम्ही त्यावरती कुंकुमार्चन करू शकता. तर या प्रकारे मी इथं एवढं असं कुंकू घेतलेलं आहे. तर हे तुम्हाला दिसतच असेल. तर हे कुंकू मी घेतलेलं आहे. तर आता साध्या आणि सोप्या पद्धतीनं नवरात्रात तुम्ही केलंच पाहिजे कुंकुमार्चन देवीला. तर मी जर शुक्रवार मंगळवार ह्या श्रीयंत्रावर करते. फोटो असल्यामुळे मला काही एवढं फोटोवरती जमत नाही आहे. तर मी अगदी साध्या पद्धतीनं आणि व्यवस्थित दाखवणार आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही अवश्य करा आणि माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या. तर मी आज म्हणजे आपली कुलदेवी आपल्यावर सदैव प्रसन्न राहावे, आपल्या कुलाचं सदैव आपण रक्षण केलं पाहिजे आपल्या मातेने. तर त्यासाठी हे सेवा अतिशय प्रिय अशी सेवा आहे ही, म्हणजे देवीला तर खूपच प्रिय आहे. आणि मग आपण ही जर दररोज तुम्ही म्हणजे जर शुक्रवारी आणि मंगळवारी ज्या त्या वारा दिवशी देवीची ही जर सेवा केली तर अतिशय फलदायी आहे. तर कुंकुमार्चन म्हणजे काय, देवीला म्हणजे ह्या शक्तिपीठात म्हणजे देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. म्हणजे कुंकातूनच उत्पत्ती झालेली आहे सगळ्या अंशाची, म्हणून कुंकू हे लाल कलरचं असल्यामुळं कुंकू अतिशय प्रिय आहे असं देवीला. तर आपण कुंकुमार्चन आता कसं करणार आहे, आता का करायचं आहे हे तर पाहिलंच आहे. आपल्या अडचणी, देवी आपल्या घरात वास करावा, देवीने आपली दरिद्री जावी, अडचणी सुटाव्यात, आपल्या नवऱ्याच्या कामात यश यावं, नोकरीत बढती व्हावी, हे तर सगळे प्रॉब्लेम सुटतातच. पण देवीची विशेष कृपा आपल्यावरती राहते. त्यामुळे देवीची ही प्रभावशाली सेवा तुम्ही जर शुक्रवारी मंगळवारी करायचीच, पौर्णिमेला करायचीच. आणि वेत आता हे नवरात्र आहे त्यामुळे विशेष सेवा अशी ही आहे. त्यामुळे तुम्ही अवश्य करा ही सेवा. शुक्रवारी कधीही नवरात्रात तुम्ही कधीही करू शकता. अगदी शुक्रवार मंगळवार तर केली प्रभावीच आहे, देवीचा आवडता वार आहे. पण अगदीच जमत नसेल तर तुम्ही कधीही करता. 7 वाजता जर तुम्ही सुरुवात केली तर अतिशय जास्त वेळही लागत. तर आता पुढं बघते, तुम्हाला दाखवलं मी गणपतीची स्थापना केलेली आहे. गणपतीची स्थापना केलेली आहे इथं मी. तर गणपती आपण गणपतीचं स्मरण करून श्री गणेशाय नमः म्हणून आपण श्रीयंत्रावरती आणि देवीवरती तुम्ही, तर देवी कुंकुमार्चन करताना तुम्ही कोणत्या बोटाने करायचा, तर ह्या 3 बोटांनी, ही तर्जनी, मधला आणि अंगठा, ह्या 3च बोटांनी कुंकू देवीच्या चरणापासून डोक्यापर्यंत व्हायचं, चरणापासून डोक्यापर्यंत व्हायचं. अजिबात ही बोट लावायचं नाही आहे, ही बोट लावायचं नाही. ह्या 2 बोटांनी अजिबात देवीला कुंकू व्हायचं नाही किंवा आपल्यालाही लावायचं नाही आहे. तर चला, मी आता जास्त वेळ घेत नाही आहे तुमचा, तर सेवेला सुरुवात करते. तर मी माझी कुलदेवीचा मंत्र म्हणते. तर श्री महालक्ष्मी देवे नमः, 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 श्री महालक्ष्मी देवे नमः,
श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः, श्री महालक्ष्मी देवे नमः. किंवा हा मंत्र कुलदेवीचा आहे आमच्या, म्हणून मी हा मंत्र म्हणत आहे. तर तुम्हाला दुसरा एक मंत्र असा प्रभावशाली मंत्र आहे तो सांगते. तर मी तो मंत्र श्रीयंत्रावरती करते. तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. तर अशा प्रकारे हे कुंकुमार्चन असं करायचं. तर आणि हे कुंकू तुम्ही हे बघा, माझं देवीने साक्षात्कार अंघोळ करून घेतलेले आहे, तुम्हाला दिसतच असेल. म्हणजे देवी असं जर वेळेस असं थांबत नाही आहे कुंकू, पण बघा ना आज खरंच म्हणजे खूप असं हे झालेलं आहे. तर हे कुंकू तुम्ही आपल्या कपाळी दररोज लावू शकता. आणि हे आजच्या दिवस असंच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ते एका डब्यात भरून दररोज कुठंही चांगल्या कामासाठी चालला असाल दररोज घरात लावायचं, मुलांना लावायचं, आपल्याला लावायचं. आणि चांगल्या कामासाठी चालला असेल तर त्यालाही ते कुंकू वापरायचं. तर श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलला अजून लाईक शेअर सबस्क्राईब नसेल केलं तर तुम्ही करून घ्या आणि व्हिडिओला भरभरून प्रेम द्या. तर